हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि त्याचसोबतच आज आहे नागपंचमी. तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर जे नागपंचमीच्या पूजेसाठी लागणारं सामान होतं ते मी कालच आणून ठेवलं होतं आणि आज जो हा उपवास असतो ना नागपंचमीचा, तो भावासाठी केला जातो. तर अगदी लहान लहान असल्यापासूनच मी जो हा उपवास आहे तो करते. तर आता मी मंदिरात जाणार आहे आणि पूजा जी आहे ती करणार आहे. तर चला बघूया कशा प्रकारे आपली पूजा होते आणि हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर कंटिन्यू राहा या व्लॉगमध्ये. पंचमीसाठी स्पेशल अशा बनवल्या जाणाऱ्या हळदीच्या पानांतील पातोळ्या. या हळदीची जी पानं असतात ना त्याच्यातल्या ज्या पातोळ्याचा जो सुगंध असतो ना तो अप्रतिम असतो. तर आज आपण हळदीच्या पानातल्या पातोळ्या बनवणार आहोत. लास्ट इयर पण मी ह्याची रेसिपी होती ती शेअर केली होती, पण ह्यावर्षी परत आपले सबस्क्रायबर वाढलेले आहेत, तर त्यांच्यासाठी ही खास जी आहे ती हळदीच्या पानातली रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला. सगळ्यात आधी मी इथे घेतला आहे किसलेलं सुकं खोबरं आणि किसलेला गूळ आणि मग एका भांड्यामध्ये घेते आहे मी तांदळाचं पीठ आणि मग इथे नाही का टोपामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्यामध्ये मी तांदळाचं पीठ जे आहे ना ते ॲड केलं आणि छान असं ढवळून घेतलं. ते गठ्ठी आहेत ना ते राहिले नाही पाहिजे, असं छान असं ढवळून घेतलं. मग एका कढईमध्ये आहे ना खोबरं जे होतं किसलेलं ते ॲड केलं. तर इथे मी तुपाचा वापर केला नाही आहे, कारण आमच्याकडे तूप जास्त चालत नाही. तर त्यामुळे घेतलेलं मिश्रण जे आहे ते छान परतवून घेतलं आणि मग त्यात गूळ जो आहे तो ॲड केला आणि छान असं ढवळून घेतलं. आता मिश्रण आपलं छान असं परतवून झाल्याच्या नंतर त्यामध्ये जायफळ किसून टाकायचं आहे, अंदाजे जास्त पण नाही. आणि मग त्यामध्ये वेलची वरून ॲड केली आणि छान असं मिश्रण बघा आपलं तयार झालं आहे. आता याला थोडंसं अजून छान परतवून घेते आणि टेक्स्चर बघू शकताय अगदी मस्त झालं आहे. आता ते पीठ होतं ना ते छान असं मळून घेतलं आणि त्याला जे हळदीची पानं होती ती स्वच्छ धुवून त्याला असं कटिंग करून घेतली छोटी छोटी आणि त्याला तुम्ही तूप पण लावू शकता, तेल पण लावू शकता किंवा पाण्याचा वापरसुद्धा करून घेऊ शकता. मी पाण्याचा वापर करणार आहे इथे थापण्यासाठी पीठ. तर पीठ जे आहे आता ह्याला आहे ना आपण पाणी लावून जे पीठ आहे ना ते हळूहळू बोटाने आहे ना थापायचं आहे पाण्याच्या साहाय्याने. पूर्ण पानाभर ते पसरून घ्यायचं, असं लांबट असं ते करायचं आहे. ते इथे ध्रुवान पण बघत मदत करतो आहे छान अशी. तर अशा प्रकारे पूर्ण पानाभर ॲड केलं आणि मग त्यामध्ये जे आपण तयार केलेलं जे सारण आहे ना ते व्यवस्थित असं त्याच्यामध्ये ॲड करायचं. थोडंफार बाहेर येतंच पण व्यवस्थित असं आपण ॲड केलं तर नाही. आणि मग त्याचं हळूवार ते बंद करायचं. बघा हे अशा प्रकारे बंद झालेलं आहे आणि पूर्ण झाकून आपण त्याच्यात ठेवायचं. आता याच्यामध्ये एक एक करून आपण ॲड करून घेऊया हे सगळं पातोळ्या आणि खूप सुंदर अशा दिसतात आहे.
आणि बघा शिजल्यावर मी तुम्हाला परत एकदा दाखवते की कशा प्रकारे दिसतात. तर इथे आपण पातोळ्या ज्या आहेत ते शिजवून घेतलेल्या आहे पाण्याच्या साहाय्याने. तर इथे बघा थोडं गरम आहेत पण मस्त असं टेक्स्चर जे आहे ते दिसतं आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी मस्त लागतात या. त्यानंतर नैवेद्यासाठी बघा भात आहे, डाळ, चपाती, पातोळी आणि भाजी होती. तुम्हाला सुद्धा माझा आजचा व्लॉग आवडला आहे का? आणि माझी छान अशी पूजा, त्याचसोबत आपण जी पातोळ्याची रेसिपी बघितली, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडल्या आहेत का? आवडल्या असतील तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच. बाय.